तुला हे जे नवीन जीवन मिळालंय ना ते केवळ या जानकीमुळे बरं. रात्रंदिवस तुझ्या उषा पायथ्याशी बसून होती रे. देवाशी तर उभा दावा मांडला होता तिने तुझ्यासाठी. बोल ना ग, आता का गप्प आहेस? चला आपण सगळे बाहेर थांबूया. आपल्याला अगदी थोडाच वेळ सांगितला होता की नाही डॉक्टरांनी. आता आराम करू दे त्याला. कुठलंही इन्फेक्शन ते पटकन कॅच करू शकतात आणि जर का तसं झालं तर इट कॅन बी फेटल. त्यांना एखाद्या तान्ह्या बाळासारखं जपायला हवंय. ठीक आहे. बहिणी साहेब तुमचं अभिनंदन. ते टीव्ही वाले बाहेर तुम्हाला शोधतात. हो मी येतोच. काँग्रेस मिसेस किल्लेदार. काय झालं मिसेस किल्लेदार? तुम्ही खरंच देवा. प्लीज असं काही म्हणू नका. मला माहिती आहे तुमचा याच्यावर विश्वास नाहीये, पण तुम्ही ह्यांचा नाही माझा जीव वाचवला. सगळीकडे आनंदी आनंद झालाय आणि त्याच्यात तू कुठे रजा मागतोस? अहो तुमचं बरोबर आहे. साहेबांना बरं वाटावं म्हणून माझ्या कुलदेवतेला नवस बोललो होतो की पाठीवर अख्खं नारळाचं पोतं घेऊन डोंगर चढून येईन म्हणून. अरे बाबा, अरे तुझं प्रेम समजू शकते मी, पण आपल्या वयाला झेपेल असेच नवस बोलायचे असतात. आत्याबाई अहो नवस अवघड होता म्हणून तर मोठं संकट दूर झालं ना. त्यामुळं पोतच काय अख्खं नारळाचं झाड पाठीवर घेऊन जाईन मी. जाशील बाबा जाशील. बरं जा. लई नालायकासारखा वागलोय मी. कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? पण कृपा करून दादाला काय सांगू नका. आता काय शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे. ठीक आहे, नाही सांगणार, पण त्याआधी तुम्हाला सुद्धा काही गोष्टींचा कबुली जबाब द्यायला लागेल. दिला. तुम्ही काय विचारायच्या आतच तुमच्या सगळ्या प्रश्नांना होकार दिला. त्यांच्याबद्दल पुन्हा तोंडातून चांगलं वाईट काहीही बोलायचं नाही. चांगलं पण बोलायचं नाही. यांच्याबद्दल चांगलं बोलायला उभा महाराष्ट्र पडलाय. ती तसदीत तुम्ही घ्यायचं काहीच कारण नाही. बर. दुसरं, आत्याबाईंबद्दल एकही अपशब्द मी खपवून घेणार नाही. वामनदादा आणि अमृता यांच्याशी भांडायचं नाही, नीट वागायचं. आणि गण्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. मंजूर. आणि सगळ्यात महत्वाचं, सुमिताईच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा मी खपवून घेणार नाही. आता माझ्या स्वतःच्या बायकोबरोबर कसं वागायचं एवढं तरी स्वातंत्र्य द्या की. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळतो का? त्यामुळे तिचा मान हा तिला मिळालाच पाहिजे. मिळेल. या आता. डॉक्टर अनन्या वाडेकर तिशीतले आहेत, पण साठीशाही डॉक्टरांना लाजवेल असं काम केलंय त्यांनी. त्यांच्याच प्रयत्नामुळे हा दिवस दिसतोय साहेब. मला भेटायचंय, मला भेटायचंय तिला. राकनेश, आता मला खूप जगायचंय. खूप जगायचंय मला.